दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। दमदार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे। जिल्ह्यातले 71 धरणांपैकी 47 धरणं ही 100% भरलेली आहेत। रत्नागिरीतल्या शिळे धरण परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या काही दिवसात पडत असलेल्या दमदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 71 पैकी जवळपास 47 धरणं ही 100% भरलेली आहेत। यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाने बरसायला सुरुवात केलेली होती। मे महिन्यातही चांगला पाऊस बरसला होता, त्यामुळे मे महिन्यातच काही धरणं ही 100% भरलेली होती। त्याचप्रमाणे जून महिन्यातही चांगला पाऊस पडलेला आहे। त्याचप्रमाणे जुलै महिन्यातही गेले काही दिवस सातत्याने पावसाने चांगल्या पद्धतीने हजेरी लावलेली आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यातील 71 पैकी 47 धरणं ही 100% भरून ही ओव्हरफ्लो झालेली आहेत। त्यामध्ये मंडणगडमधील 4, दापोलीतील 6, खेडमधील 5, गुहागरमधील 1, चिपळूणमधील 6, संगमेश्वरमधील 7, रत्नागिरीतील 1, लांजामधील 11 आणि राजापूरमधील 6 धरणांचा समावेश आहे। एवढी धरणं ही 100% भरलेली आहेत आणि यामध्ये एक मध्यम प्रकल्पाचा देखील समावेश आहे। अर्जुना मध्यम प्रकल्प देखील 100% भरलेला आहे। तर नातुवाडी मध्यम प्रकल्प जो आहे तो 67.49% एवढा भरलेला आहे आणि त्याचप्रमाणे 4 धरणं जी आहेत ती 90% पेक्षा जास्त भरलेली आहेत। यातली 2 धरणं ही 99% पेक्षा देखील जास्त भरलेली आहेत। त्यामुळे ही उर्वरित 90% पेक्षा जी धरणं भरलेली आहेत ती देखील येत्या काही दिवसात 100% भरतील अशी शक्यता आहे। त्याचप्रमाणे सद्यस्थितीत या सर्व धरणांमध्ये जवळपास 80.94% एवढा पाणीसाठा आहे आणि त्यामुळे सध्या 367.11 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा या सर्वच धरणांमध्ये आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर यावर्षी चांगला पाऊस अगदी मे महिन्यापासूनच बरसलेला आहे। मे असेल, जून असेल आणि आता जुलैमध्ये देखील यावर्षी पावसाने चांगल्या पद्धतीने हजेरी लावलेली आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की जवळपास 47 धरणं ही 100% भरलेली आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।